हॅलो नमस्कार, जय शिवराय. मी माधुरी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते का नवीन व्हिडिओमध्ये. तुम्हा सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा, आरोग्याचा जावो. आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असतील, तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो. तर आज मी इथे ना फेस पॅक बनवते, जे की आपल्याला मुरूम असतात, चेहऱ्यावरती डाग येतात, पिगमेंटेशन येतात, ते की लवकर जात नाही. तर त्यासाठीच मी तुम्हाला रेमेडी शेअर करणार आहे. खूप इफेक्टिव्ह आहे आणि खरंच या रेमेडीचा फरक पडतो जर तुम्ही कंटिन्यू सातत्याने लावलं 1-1.5 महिना. तर कंटिन्यू जर लावत राहिलं ना, नक्की आपल्याला इफेक्ट होतं. आणि होम रेमेडीचं कसं आहे ना, तर थोडा वेळच लागतो इफेक्ट होण्यासाठी. जसं की बाहेरचे जे प्रोडक्ट विकत आणले त्याचा लगेच इफेक्ट होतो, तसं होम रेमेडीचा लगेच नाही होत. ते आपल्यामध्ये मराठीमध्ये म्हण पण आहे की तूप खाल्ल्याबरोबर रूप काय लगेच येत नसतं, त्यामुळे मग थोडासा वेळ लागतो. पण हे ना जास्तीचं दिवस टिकतं. तसं बाहेरचं कसं थोड्या दिवसच त्याचं इफेक्ट होतं आणि पुन्हा ते यूज करावं लागतं. तसं याचं कसं आहे ना, तर लवकर इफेक्ट होत नाही, पण खूप दिवसासाठी आणि कायमच आपल्याला छान असा रिझल्ट भेटतो. तर सर्वात इथं मी एक बटाटा आणि कांदा घेतलेला आहे. तर बटाटा मी छान किसून घेतलेला आहे आणि त्याचा रस काढून घ्यायचा. त्याचा काही जास्त रस निघाला नाही, मला पाहिजे होता तेवढं भरपूर झाला. मला चेहऱ्यावरतीच लावायचा आहे. आणि मेन म्हणजे ना, मी त्याचं साल नाही काढलं. साल काढलं नाहीमुळे ना त्याचा रस थोडासा लाल निघाला. आणि बटाटा पण जास्त जुनं झालेलं आहे, म्हणजे नवीन बटाटे असलं ना कसं फ्रेश म्हणजे व्हाईट रस निघतो तसा, आणि थोड्या वेळाने तसाही तो लालच होतो. त्यानंतर इथं मी कांदा घेतलेला आहे. कांदा पण आपल्याला छान किसून घ्यायचा आहे आणि त्याचा पण रस काढून घ्यायचा आहे. कांदा तर आपल्या केसांवरती त्यानंतर चेहऱ्यावरती खूप इफेक्टिव्ह आणि फायदेशीर आहे. तर बघा, कांद्याचा छान रस निघाला भरपूर असा. आणि कांद्याचा यूज तर दोन्हीसाठी पण तुम्ही करू शकता, केसांसाठी पण आणि चेहऱ्यावरती पण. तर कांद्याचं तुम्हाला माहितीच आहे, खूप फायदा होतो. आपले केसही छान होतात आणि आपला चेहराही छान ग्लो करायला लागतो. तर इथं मी कांद्याचा रस काढून घेतलेला आहे. तर त्यानंतर काय करायचं, तर इथं मी ना तर बघा एवढा सगळा कांद्याचा रस निघालेला आहे. तर हे थोड्या वेळ साईडला ठेवते आणि पुढे सांगितलंच मी तोपर्यंत आहे ना, इथं मी एक केळ घेतलेलं आहे. केळीचं साल आपण फेकून देतो, पण आपल्या चेहऱ्यासाठी केसांसाठी झालं, केळीचं साल जास्त करून आपल्या फेसवरती खूप इफेक्टिव्ह आहे. आणि त्याच्यामध्ये ना केळीमध्ये ना व्हिटॅमिन ए, बी, सी आणि ई पण मोठ्या प्रमाणात असतं आणि आपल्या चेहऱ्यावरील डाग कमी करण्यास केळीचे साल खूप मदत करते. तसेच आपल्या चेहऱ्यावरील टोनही कमी करण्यास मदत होते. आणि जर आपण केळीचे साल जर चेहऱ्यावरती लावले आतून, तर आपल्या चेहऱ्यावरील जे डाग आहेत ते पण चांगल्या प्रकारे कमी होतात. त्यामुळे केळीचे सालीचे खूप सारे फायदे आपल्या फेसवरती. त्यानंतर इथं मी चिया सीड जे आहे तर रात्रीच भिजू घातलेलं होतं आणि मसूरची डाळ दोन्ही पण भिजू घातलेलं होतं. तर मसूरच्या डाळीचं फेस पॅक तर जवळपास सर्वांना माहीतच असेल. आणि चिया सीड्स तर आपण म्हणजे जेवढं चेहऱ्यावरती लावू त्यापेक्षा जर आपण असं जर पाण्यामध्ये घेऊन पिलं तर आपल्याला जास्त लवकर इफेक्ट होतं आणि त्याचं तर ते पण आपल्या स्किनसाठी खूप फायदेशीर आहे. आणि मसूरची डाळ आहे तर बघा, इथं मस्त मी जे मिक्सरमध्ये ना तर तेवढं सगळं काढून घेतलेलं आहे. यामध्ये तुम्ही कोरपडीचं जेल पण टाकू शकतात, नाही टाकलं तरी चालतं. पण आपण आज खास म्हणजे आपले जे मुरूम आहे, डाग आहे, त्यावरची होम रेमेडी जी आहे फेस पॅक बनवत आहे. त्यामुळं तर चिया सीड झालं, मसूरची डाळ झालं, केळीची साल झालं, हे सगळे जे आहेत आपल्या चेहऱ्यावरील मुरूम जे आहेत डाग कमी करतात. आपली चेहरा जो आहे तर नितळ सुंदर आणि मुलायम बनवतो. त्यानंतर जो कांद्याचा रस होता ना, तो मी इथं पातेल्यामध्ये घेतलेला आहे. त्यानंतर थोडंसं पाणी टाकायचं कारण कांद्याचा रस कमी असेल तर. आणि त्यामध्ये लवंग टाकलेले आहे आणि ग्रीन टी टाकलेले आहे मी. त्या पातेल्यामध्ये ना तर आपलं क्षारचं जे पाणी असतं ना ते उकळल्यामुळे ते तसं झालेलं आहे. आणि लवंगमध्ये ना अँटीसेप्टिक गुणधर्म असतात, जे की आपल्या चेहऱ्यावरील डाग मुरूम कमी करण्यास मदत करतात. त्यानंतर आपल्या चेहऱ्यावरील छिद्रही खोलपर्यंत साफ करतात. त्यामुळे आपण फेस पॅकमध्ये लवंगची पावडर किंवा फेस मास्कसाठी लवंगचं तेल असं काही यूज करू शकतो. त्यानंतर ग्रीन टीही यूज करू शकतो, जे की आपल्या चेहऱ्यावरील मुरूम आणि डाग कमी करण्यास खूप मदत करते. तर बघा, इथं मी सर्वात आधी ना चेहरा क्लीन करून घेतलेला आहे. आणि जे आपण बटाट्याचा रस काढून घेतला होता ना तर तो लावते आहे सर्वात आधी. आणि जर तुम्हाला जर डार्क सर्कल असेल असे माझ्यासारखे, माझे बघा भरपूर आता इफेक्ट झालेला आहे, आधी खूपच डार्क झाले होते, मी लक्ष नाही दिलं त्यामुळे. तर बटाट्याचा रस जर तुम्ही कंटिन्यू लावला ना 1 महिनाभर, 8 दिवसातून 2दा किंवा 1दा किंवा डेली लावला ना, जास्त जर असेल ना तर लवकर आपलं जे आहे तर लवकर इफेक्ट होतो. तर डार्क सर्कलही कमी होतात. आणि दुसरं म्हणजे आपल्या चेहऱ्यावरील डाग वगैरे असतील, काही पिगमेंटेशन असतील तर तेही कमी होतात. त्यानंतर जो फेस पॅक आपण बनवून घेतला होता, मसूरची डाळ, त्यानंतर चिया सीड्स, केळीचं साल, यामध्ये तुम्ही लिंबू पण टाकू शकतात. मी नाही टाकलेलं कारण माझ्या चेहऱ्याला सूट पण नाही होत आणि त्यांनी इचिंग पण होते. जर तुम्हाला सूट होत असेल तर तुम्ही टाकू शकतात, नाही टाकलं तरीही चालेल. तर हा जो फेस पॅक आहे जो आपण इथं करून घेतलेला आहे तो लावायचा आहे बघा.
मस्त छान असं पूर्ण फेसला लावून घेतं. माझ्याकडनं थोडंसं लूज झालं, म्हणजे पाणी थोडंसं जास्त झालं, त्यामध्ये थोडंसं म्हणजे घट्ट ठेवा म्हणजे व्यवस्थित लावता येईल. बघा असं थोडंसं माझ्याकडनं आहे ना पाणी जास्त पडलं आहे जेव्हा मिक्सरमध्ये काढलं तेव्हा, त्यामुळे व्यवस्थित पूर्ण पॅक व्यवस्थित लावता येत नव्हता, म्हणून थोडंसं घट्टच राहू द्या. आणि मसूरच्या डाळीचे तर मी तुम्हाला फायदे सांगितलेच आहे, जे की आपले मुरूम डाग चेहऱ्यावरील कमी करण्यास मदत होते. आणि आपण वरतून किती पण असे जे प्रोडक्ट आहे ना लावले ना, त्याचा काही लवकर इफेक्ट पण होत नाही आणि आपले पैसे वेस्ट जातात. आणि दुसरं म्हणजे होम रेमेडी पण आपण यूज करतो, पण वरतून लावतो. तर वरतून लावणं जेवढं महत्त्वाचं आहे त्यापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे आपण खातो काय आणि आपल्या जेवणामध्ये काय जेवण केलं जातं. तर जर तुम्हाला मुरूम डाग जास्त येत असेल तर आपण तेलकट वगैरे जास्त खातो. आणि आणखी म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये पण आपण एवढे वेगवेगळ्या प्रकारच्या टॅबलेट खातो, दुसरं काही पण खाण्यात येतं, त्यामुळे पण जास्त करून पिगमेंटेशन प्रेग्नन्सीमध्येच येतात. आणि डाग आणि मेन दुसरं म्हणजे तेलकट मसाल्याचे पदार्थ जंक फूड जे खातो आपण त्यामुळे पण जास्त येतात. आणि त्यानंतर बघा इथं मी फेस पॅक लावून घेतलेला आहे आणि थोडंसं कोमट पाणी करून ना पुसून घ्यायचं. खूप जास्त काही पाण्याचा यूज नाही करायचा. आणि त्यानंतर आपण चेहऱ्याला ना 8 दिवसातून एकदा तरी वाफ घ्यायला पाहिजे, म्हणजे आपला चेहरा मस्त छान क्लीन राहतो. आणि ओपन स्पोर जे आहे तर ते पण ओपन होतात वाफेमुळे. आणि मस्त चेहरा जो आहे तो क्लीन राहतो, टवटवीत राहतो आणि मस्त छान नितळ होतो. आणि एकदा तरी घ्यायलाच पाहिजे. तर बघा इथं मी क्लीन करून घेतलेलं आहे रुमालने थोडंसं कोमट पाणी करून, आणि छान क्लीन झालेलं आहे. बघा 2 स्टेपमध्येच माझा चेहरा किती क्लीन दिसतो आहे. आणि आता आपल्याला मसाज क्रीम जी आहे तर ती तयार करायची आहे. तर त्याआधी ना आपण जर तुम्हाला मुरूम डाग जर असतील ना तर खाण्यामध्ये पालक, त्यानंतर बीट, गाजर याचा जास्त समावेश करायचा. आणि दुसरं म्हणजे आपण पालेभाज्या पण जास्त प्रमाणात खायला पाहिजे. त्याचा इफेक्ट जो आहे आपल्या चेहऱ्यावरती केसांवरती जास्त प्रमाणात होतो. आपण वरतून किती पण प्रोडक्ट यूज केले ना तर खाण्यावर जास्त डिपेंड असतं. माझा चेहरा छान क्लीन झालेला आहे. आणि त्यानंतर जे आपलं स्टार्च राहिलं होतं बघा बटाट्याचं, तर ते घेतलेलं आहे. त्यानंतर इथं मी दुधाची जी मलई असते ना ती घेतलेली आहे. तुम्ही यामध्ये कॉर्नफ्लॉवर पण टाकू शकता, पण माझ्याकडे 2च चमचे होते आणि ते पण पिलूने सांडून दिलं. त्यानंतर इथं 2-3 थेंब मी ग्लिसरीन घेतलेलं आहे. ग्लिसरीन जे आहे ना तर आपली त्वचा जी आहे तर छान ठेवतं. जर ड्राय स्किन असेल ना तर मस्त छान आपली मऊ छान नितळ जी आहे तर स्किन होते ग्लिसरीनमुळं. आणि बघा तुम्ही साबण झालं, क्रीमा झालं, त्यामध्ये ग्लिसरीन असतंच, त्यामुळे आपण घरीच असं जे आहे तर होम रेमेडीचं फेस पॅक बनवून लावू शकतो. बघा मी इथं जे आपलं बटाट्याचं स्टार्च राहिलेलं होतं, थोडंसं रस राहिलं, त्यामध्ये मलाई टाकलेली आहे, ग्लिसरीन टाकलेलं आहे. आणि तुम्ही यामध्ये मधही टाकू शकतात किंवा मग कॉर्नफ्लॉवर जर टाकलं ना तर तेही चालतं. क्रीमी स्ट्रक्चर येतं छान आणि मस्त आपला फेस जी आहे तर फेसची मसाज क्रीम तयार होते. तर बघा पुसून घेतलं होतं छान आणि चेहरा एकदम क्लीन झालेला आहे. बघा कुठेच काही डाग वगैरे पिंपल्स वगैरे काहीच नाही आहे माझ्या चेहऱ्यावरती. आणि आता जी मसाज क्रीम तयार करून घेतलेली आहे ना तर ती पूर्ण चेहऱ्याला लावायची. जर तुमच्याकडे कॉर्नफ्लॉवर असेल ना तर नक्की कॉर्नफ्लॉवर त्यामध्ये टाका. माझ्याकडे नव्हतं आणि जे होतं ते पण पिल्लूने सांडलं गेलं, 2च चमचे होतं त्यामुळे. पण मलाई पण खूप इफेक्टिव्ह आहे आपल्या चेहऱ्यावरती. आपल्याला अजिबात कशाची गरज पडत नाही, कोणतं मॉइश्चरायझर लावायची किंवा काही गरज पडत नाही थंडीमध्ये किंवा कधीही जरी लावली ना तर तिच्यामध्ये तो गुणधर्म असतोच. आणि बघा तुम्हाला मी धुतल्यानंतर दाखवेलच, आपण कॉर्नफ्लॉवरमुळे काय होतं आपले जे डाग आहे पिगमेंटेशन आहे ते निघण्यास मदत होते. तर यातले सगळ्या जे आज होम रेमेडीमध्ये यूज केलेले साहित्य आहे तर ते सगळं तुमच्या घरामध्ये अवेलेबल असतं. जर तुम्हाला खरंच जास्त पिगमेंटेशन असेल तर नक्की हे यूज करून बघा आणि इफेक्ट नक्की मला कमेंट करून नक्की सांगा का खरंच इफेक्ट झाला की नाही झाला. आणि 100% याचा इफेक्ट होतो म्हणजे होतोच. तर बघा मस्त मी जी मसाज क्रीम आहे ना तर ती पूर्ण मानेला माझ्या फेसवरती लावून घेतलेला आहे. तर एक 10 ते 15 मिनटं अशी सुकू द्यायची. थोडासा मसाज तुम्हाला वाटलं तर करून घ्यायचं छान हाताने, म्हणजे काय होतं ती डेड स्किन आहे आपलीवाली ती निघून जाते आणि मस्त छान आपली चेहरा जो आहे तो क्लीन होतो. हातांना पण लावून घेतलं कारण बोटं पण थंडीमध्ये खूपच खराब होतात, भांडे वगैरे घसतो त्यामुळे. तर आता ही मी 10 ते 15 मिनटं असं सुकू देणार आहे. आणि कॉर्नफ्लेवर जर टाकलं ना तर त्यामुळे ड्राय होतं, ते निघायला थोडंसं म्हणजे जड जातं, त्यामुळे लवकर सुकलं ना तर लगेच काढून घ्यायचं. आणि बघा मी चेहरा छान पाण्याने धुवून काढलेला आहे, वॉश केलेला आहे आणि आता छान पुसून घेते टॉवेलने. तर बघा किती छान क्लीन आणि एकदम मुलायम नितळ झालेला आहे बघा. आणि काहीच नाही बाहेरचं यूज केलेलं, घरच्या घरी प्रोडक्ट आहे आणि घरचंच साहित्य आहे जे की आपण घरातल्या घरात आपल्या प्रत्येकाच्या घरात अवेलेबल असतं. जर तुम्हाला मुरूम
मुरूम असतील, डाग असतील, पिगमेंटेशन असेल जास्त प्रमाणात, तर लवकरच त्यावर काहीतरी म्हणजे सोल्युशन काढा. कारण खूप जास्त झाले ना तर ते लवकर पिगमेंटेशन असं जे म्हणजे आहे की जात नाही. डार्क सर्कल पण त्यातलंच आहे, ते पण लवकर जास्त जर झाले ना तर लवकर जात नाही. तर बघा माझा चेहरा किती क्लीन झालेला आहे, एकदम छान फेस म्हणजे पूर्ण नितळ झालेला आहे, मुलायम. काहीच तुम्हाला त्यावरती कुठलंही जे डाग वगैरे काहीच दिसत नाही आहे. फक्त थोडेसे डार्क सर्कल दिसत आहेत, तर ते तर थोडेफार कमी होतील. आणि सगळ्यात लास्टला जे आपण टोनर म्हणू शकता किंवा तुम्ही त्याला फेस मास्क म्हणू शकता, असं एखाद्या बॉटलमध्ये भरायचं आणि खूप जास्त प्रमाणात यूज नाही करायचं. फ्रेश असेलच तरच ते म्हणजे जास्त इफेक्टिव्ह होतं. असं चेहऱ्यावरती तुम्ही स्प्रे मारू शकता, तुम्ही ह्या केसांमध्ये पण मारू शकता, कारण त्यामध्ये ऑलरेडी आपण कांद्याचा रस टाकलेला आहे आणि लवंग आहेत. आपले पिगमेंटेशन झालं, त्यानंतर मुरूम डाग जे झालं तर ते पण कमी होतील. तसं स्प्रे करून घ्यायचं आणि असंच ठेवायचं थोड्या वेळ. आणि आपली जर खूप ड्राय स्किन असेल ना तर आपलं कुठलाही तुम्ही फळांचा रस लावा किंवा बटाट्याचा रस लावा, तो पूर्ण आपल्या स्किनमध्ये, तर नक्की ही होम रेमेडी यूज करून बघा आणि महिन्याभरातच तुम्हाला रिझल्ट भेटेल. तुमची त्वचा जी आहे तर मस्त छान मुलायम, नितळ आणि तजेलेदार बनेल. तर नक्की ट्राय करून बघा आणि काय इफेक्ट होतं तेही कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रपरिवाराला नक्की शेअर करा. तर असाच छोटासा व्हिडिओ होता, तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू, बाय बाय.